सुरू होतोय. ऑफिशियल अंपायर कडून ग्रीन सिग्नल या दोन्ही टीमला आपण देऊयात. विजयाच्या दृष्टिकोनातून लक्ष शुभेच्छा. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. गोलंदाज तयार होतोय विकी कातवारा. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक स्ट्रायकर एंडला गणेश विषय. पहिला बॉल फुल टॉस, मात्र फटका मिस टायमिंग. फसलाय लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आणि ट्रॅपमध्ये अडकवलं जात आहे, लटकवलं जात आहे, फसवलं जात आहे ते गणेश विषयला. फलंदाज बाद. रॉयल डकची शिकार. पहिला हादरा. गणेश विषय बाद होताना पाहायला मिळत आहेत. बॅटिंगसाठी पाहिले तर न्यू बॅटर जगदीश सासे अर्थातच बाब्या दाखल होताना पाहायला मिळत आहेत. नॉस्टा करीडला आपण बघत आहोत पहिल्या सामन्यातील सामनावीर अर्थातच काळूराम विषयला, ज्याची भेदक फलंदाजी JD11 जर्मन वाघाचेवाडी विरुद्ध आपण पाहिली होती. आता जगदीश सासे आणि त्याचबरोबर काळूराम विषय या दोन बॅटरच्या दरम्यान पार्टनरशिप अपेक्षित आहे. टीम पराग वॉरियर्स बालुकला. पहिल्या बॉलवरती विकेट. कॉन्फिडन्स आता दुणावला असेल गोलंदाज विकीचा. हवी तशी कामगिरी आज बॉलर यापूर्वीच्या 2 सामन्यात विकीची झाली नव्हती. पहिल्या सामन्यात सामनावीर पुरस्कार त्यानं पटकावला होता, मात्र आता पहिल्या बॉलवरती त्यानं अंकित केलेलं सुयश त्याला कॉन्फिडन्स देऊन जाईल. बॅटिंगसाठी पाहिलं तर दाखल होताना पाहायला मिळत आहेत जगदीश सासे अर्थातच बाब्या. पहिल्या बॉलवरती गणेश विषय माघारी परत आहेत. न्यू बॅटर जगदीश. समोर ड्राईव्ह केला, वेगवान फटका. लॉंग ऑफ अगदी समोर उभा आहे. मिडॉनचा फिल्डर देखील मिड ऑफच्या दरम्यान पोहोचला होता, मात्र लॉंग ऑफवरून चांगलं बाकअप आलं. एक सिंगल धाव मिळताना दिसेल आणि या सिंगल धावेसोबत बक्षीसपात्र फेरीच्या सामन्यात सध्या डाव सुरू झालाय फलंदाजी करणाऱ्या पराग वॉरियर्स भालुकचा. ट्रायक आता रोटेट इनफॉर्म बॅटर काळूराम विषय सध्या स्ट्रायकर एंडला सज्ज होत असताना वेगवान फुल लेंथ अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, तो मात्र फसलाय. विकी कातवारा यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी आतापर्यंत करत असताना MS स्पोर्ट्स चाफेवाडी पठार करता जिनियन ऑलराऊंडर आहेत. फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून या वर्षी त्यांची महत्त्वाची भूमिका या टीममध्ये आणि तो इम्पॉर्टंट रोल या महत्त्वाच्या सामन्यात सध्या ते अदा करत असताना डॉट बॉल. धावसंख्या स्थिर, अवघी 1 धाव. मिस टाइम की प्रॉपर टायमिंग पाहावं लागेल. कल्पेश कातवारा जज करतोय डीप मधून आणि पकडला गेलाय झेल. याचबरोबर फलंदाज फेल. दुसरा झटका आता दिलाय तो गोलंदाज विकी कातवारानं. फलंदाज बाद. मागच्या सामन्याचा सामनावीर आता परतोय माघारी. काळूराम विषयला परतावं लागेल तंबूच्या दिशेला. धक्का दुसरा. बिल्डिंग नव्हतं. कल्पेश कातवारा डीपमधून पोहोचले. काव फेसवरून चांगला झेल त्या ठिकाणी संपादित होतोय. 2 धक्के पहिल्या षटकात दिलेत. बॅटिंगसाठी पाहिलं तर वंडरबॉय ऑफ मुरबा टेनिस क्रिकेट जयेश मोरे JP दाखल होताना पाहायला मिळत आहेत. संकटमोचक तारणहार कामगिरी आता जयेश मोरेला करावी लागेल. स्टील 2 टू गो. धावसंख्या 1-2 गड्यांच्या मोबदल्यात गोलंदाज तयार विकी. खोलात होता बॉल. ड्राईव्ह केला समोर. मिडॉनला फिल्डर. व्हेरी गुड फिल्डिंग. थ्रो थोडा उशिरानं आला, त्याच कारणास्तव एक सिंगल धाव त्या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळेल. या सिंगलच्या जोरावर स्कोर सध्या 2 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 2 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. स्टील 1 टू गो. 2 धावा सध्या स्कोरबोर्डवर 2 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या षटकातील अंतिम चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॉलिंग मार्कवर विकी कातवारा. मिस टाइम लिडिंग आहे. झेलची संधी आणि फलंदाज बाद. जबरदस्त झेल यष्टीरक्षक बबलू पारदी अर्थातच रॉकीनं स्वीकारलाय. क्षेत्ररक्षणाचा दर्जा स्टँडर्ड सध्या जपत असताना टीम MS स्पोर्ट्स चाफेवाडी पठार जगदीश सासे परत आहेत माघारी. पहिल्या षटकाची सांगतात 2 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात.
रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर जबरदस्त झेल घेतलाय तो बबलू पारदीनं. तदनंतर त्याचं सेलिब्रेशन पाहण्याजोगं होतं. पहिल्या षटकात जयंती डाव थोडा गडबडलाय, पजडलाय. 6 कॅमेराची टेलिकास्ट सुरू आहे. सो डिफरंट कॅमेरा अँगल सध्या आपण बघत आहोत टीन क्रिकेट वाहिनीकडून. पहिलं षटक छाप आता सोडली विकीनं. 2 धावा देत असताना 3 विकेट कॅरी केल्यात. गोलंदाजीसाठी पाहिलं तर दाखल होताना पाहायला मिळतात दशरथ. फलंदाजीसाठी जे जयेश मोरे तर त्याची सोबत देतोय इनफॉर्म बॅटर. यंदाचा हंगाम ज्यांना अक्षरशः गाजवलाय पराग वारेस बालुकसाठी केतन विषय. पहिला बॉल मिस टाइम फटका. मिड ऑफचा फिल्डर पाठमोऱ्या परिस्थितीत होता मात्र त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू आपण बघत आहोत. एक सिंगल धाव मिळताना दिसेल. सिंगल धावेच्या सहाय्यानं सध्या स्कोरबोर्डवर धावा संख्या आपण बघत आहोत. 3 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. 3 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. लेफ्टी बॅटर केतन विषय सध्या स्टॅकर एंडला. बॅटिंगची संधी यापूर्वी 2 सामन्यात केतनला मिळाली नव्हती मात्र या सामन्यात दबावात्मक दडपणात्मक परिस्थितीत त्याला खेळपट्टीवर येण्यास भाग पाडलेलं आहे. MS स्पोर्ट्स चापेवाडी पठारनं पाहिजे कशा पद्धतीने आता JPच्या सोबतीनं 4थ्या विकेटच्या दरम्यान त्या ठिकाणी पार्टनरशिप बिल्डअप केली जाईल. डीपमध्ये बॅकवर्ड पॉईंट, लॉंग ऑफ ऑफ दी स्टेट डिश, ऑन साईडला लॉंग ऑन मिड विकेट आणि त्याचबरोबर डीपमध्ये स्क्वेअर लेग सेट करण्यात आलेला आहे. कव्हरला एक फिल्डर, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग. गोलंदाज तयार होतोय दशरथ. लाईन पाहावी लागेल. इट इज वाईड. एक एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी ॲड होईल. डाऊन द लेग स्टिक बॉलची पिचिंग आणि तदनंतर लगेचच ऑनफिल्ड अंपायर शेखर इरगुडे सर यांचा वाईड बॉलचा सिग्नल. एक अतिरिक्त धाव त्या ठिकाणी जोडली जाईल. पराग वारेस बालुकच्या खात्यात एक्स्ट्रा रन सोबत स्कोर सध्या 4-3 गड्यांच्या मोबदल्यात. 4 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. फुल टॉस. हवं तसं टायमिंग नाही, मिडलिंग नाही. बॉल मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय. फिल्डर फर्स्ट मध्ये फंबल झाले होते मात्र बॅकअप केलं विकीनं. एक सिंगल धाव मिळेल. वेगवान थ्रो विकेट किपर एंडला देण्यात आला होता. यष्टीरक्षक कल्पेशकडून बॅकअप आलं. सिंगल धाव. स्कोरबोर्डवर सध्या टीमची टोटल अगदी संतवाते इंद्रयणी या उक्तीप्रमाणे आतापर्यंत पोहोचली ती 5 या आकड्यावर. 5 ऑन बोर्ड. 10 चेंडू पहिल्या डावाचे अजूनही बाकी आहेत. पाहायचं कितीपर्यंत मजल मारेल संघ पराग वारेस बालुक. कारण या टीमकडे देखील बॉलिंग युनिट तगडं आहे. 30+ टोटल उभारली तर एक चांगला संघर्ष या सामन्यात प्रेक्षकांना एन्जॉय करता येईल. अजूनही दर्दी क्रीडा रसिकांची गर्दी आपल्याला स्वर्गीय गोविंदजी संतू भोईर क्रीडानगरीमध्ये पाहायला मिळते आहे. त्या सर्वांचं स्वागत. बॅटर तयार जयेश मोरे. हेलिकॉप्टर बॉटम हँडचा अत्यंत सुंदर वापर खोदून काढलाय. बॉल पाठवलाय लॉंगॉनला. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो थोडा लेट आला. यष्टीरक्षकाचं समर्पण जबरदस्त होतं मात्र 2 धावा त्या ठिकाणी रोखू शकले नाही. 2 धावेच्या 6 स्कोर सध्या 7-7 ऑन बोर्ड. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. MS धोनी स्टाईलनं रन आउट करण्याचा प्रयत्न मात्र यष्ट्यांचा वेध घेता आला नाही कल्पेशला. JP सुरक्षित, JP सेफ. 2 धावा मिळतील पराग वारेस बालुकला. स्कोर सध्या आपण बघत आहोत 7 ऑन बोर्ड. 7 धावा सध्या धावफलकावर. स्टील 3 टू गो. राऊंड विकेट दशरथ. फुल टॉस. क्विक कॉल बीमर. एक्स्ट्रा कव्हरमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. बॅकअप केलं गेलं. 9+1 टोटल मिळतील त्या 2 धावा. अतिरिक्त धावसंख्येत सध्याच्या घडीला वाढ होत असताना पाहायला मिळेल. स्कोर सध्या 9 ऑन बोर्ड. या रन रोखाव्या लागतील. यापूर्वीच्या सामन्यात देखील अशाच पद्धतीने बीमर +6 आल्यानंतर मुवमेंट शिफ्ट झाला होता. चेक सर. आपल्यासोबत इथं वाघोलीचे जगदीश विषय माजी सरपंच आपल्याशी बोलू इच्छित आहेत. त्यांना स्पर्धा कशी आवडते, कोणाच्या बाजूने आहेत, आपण त्याच्याकडून ऐकून घेऊया. जगदीश विषय, कसं वाटतं आदर्श चषक? आदर्श चषक म्हणजे त्यांच्या नावाप्रमाणे आदर्शच आहे. आणि आता यापूर्वी आमची मॅच जी झाली, आमची जे बजरंग बी टीमची जबरदस्त मॅच झाली. चांगला संघर्ष केला आणि आता आम्ही भालूक टीमला सपोर्टसाठी थांबलो आहे. ती पण आमचे भाईबंधच आहेत आणि ही जिंकावी अशी आमची इच्छा आहे. आणि केतन विषयी बघावं, मला वाटतं कॅच बाद झाले आहेत. नो चेंडू होता, फ्रीड होता. सुंदर असं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. पण आम्ही सपोर्ट करतो भालूक टीमला. आणि आदर्श चषक धानिवली
काय नियोजन, काय आयोजन आणि काय त्यांची ग्राउंड आणि जो नियोजन बघतोय ना आम्ही सर, खूप सुंदर. म्हणजे आम्ही असं वाटतं की आम्ही वर्ल्ड कप खेळतोय असे आम्ही आता आमची मॅच 9 तारखेला आहे, पण खूप सुंदर नजराणा आहे हा. म्हणजे आम्ही भविष्यात किंवा याच्या अगोदर असं खरंच खूप नियोजन आहे हा. खूप सुंदर सर. खूप छान. न भूतो न भविष्य देऊन जाऊ टाळ्या जगदीश विषयासाठी. त्यांनी स्वतःच कबूल केले की हा मुरबाडचा वर्ल्ड कप आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. व्हेरी गुड, व्हेरी गुड जगदीशजी, धन्यवाद धन्यवाद. स्कोर सध्या 10-10 ऑन बोर्ड, स्टील 2 टू गो. ऑन स्ट्राईक जेपी जयेश मोरे. फुल टॉस स्विंग केलाय, पाठवलं स्कोर लेगला, फिल्डर उपस्थित आहेत. व्हेरी गुड फिल्डिंग. हवं तसं टायमिंग नव्हतं, मिडलिंग नव्हतं, हवं तसं कनेक्शन नव्हतं. मिळेल ते एक सिंगल धाव. बॅटिंग करणाऱ्या टीमनं आता DRSची मागणी केलेली आहे बेस्ट ऑफ बाईटसाठी. आता पुन्हा एकदा कंट्रोल वॉर रूममध्ये आपल्याला जावं लागेल, तिसऱ्या पंचांची मदत घ्यावी लागेल, पाहावं लागेल. चला इकडे जल्लोष आहे, चौरू बाजूला जल्लोष पाहतो आपण. अजून इथे काही प्रेक्षकांना इथे बोलायचं आहे, त्यांना सुद्धा भारावून आलंय. अनंत गगनात पाहते आमचे उत्तमाना वडापाववाले सुद्धा इथे मॅच बघतायत. आमच्या मामी सुद्धा मॅच बघतायत. उत्तमची भोईर, नमस्कार मामा, मी तुमच्या समोर आहे वडेपाववाले. इकडे जल्लोष हरपरप्रीत कौर स्मृती मंदिरा स्टँडमध्ये. बंगारा सर, यस बंगारा सर आपण बोलार. स्पर्धा आपण आधी स्टेजवरती सुद्धा होता. आणि कोणाला तुम्ही इथे बॅकअप देत आहे? बॅकअप द्यायचं म्हटलं तर आता MS स्पोर्ट्स चापेवाडी मी स्वतः स्पॉन्सर केलेली आहे, त्यामुळं पाठिंबा त्यांनाच असेल. इथून जास्त जल्लोष ऐकायला मिळाला. आणि नुकतंच नितेशजी भोईर साहेबांचं 600 रुपयाचं बक्षीस दिलं. नितेशजी काय म्हणणं आहे आपलं? या जरा समोर या. अजून काय बक्षीस लावायची इच्छा आहे की नाही तुमची स्पर्धेसाठी? बबलूसाठी मी किती पण बक्षीस लावू शकतो. ढोक किती पण बक्षीस लावू शकतो त्याच्यासाठी. बबलू मीन्स रॉकी. वा, रॉक अँड रो. ऑल दी बेस्ट, ऑल दी बेस्ट, ऑल दी बेस्ट. कम ऑन. फॅट डिलिव्हरी सिटीज. बॉल डीप होत होता, तो सिग्नल थर्ड अंपायरकडून आमच्यापर्यंत पोहोचला. एक सिंगल धाव मिळेल. एअरपोर्टचे कटिंग मास्टर कमलाकरजी घरत यांचं शुभागमन झालंय. विनंती आहे दादांना या मंचावरती आपलं स्वागत आहे. लाईन पाहावी लागेल. पंच तटस्थ भूमिकेत परफेक्ट वाईड यॉर्कर सध्या आपण बघत आहोत. डॉट बॉल आणि याचबरोबर षटकाची सांगता षटकं संपली. 2-11 धावा सध्या स्कोरबोर्डवर 3 गड्यांच्या मोबदल्यात. या स्पर्धेमध्ये जे आकर्षक रंगसंगती असलेले टी शर्ट, कलरफुल टी शर्ट आपण बघत आहोत, डिझाईन बाय M स्पोर्ट मुरबाड. आणि खास करून या स्पोर्ट शॉपचे कटिंग मास्टर कमलाकरजी घरत यांच्या शुभ हस्ते या संपूर्ण टी शर्टची कटिंग करण्यात आलेली आहे. ॲज पर प्लेअर साईज टी शर्ट. आणि त्याचबरोबर त्यांच्या संपूर्ण टीमनं घेतलेली मेहनत, त्यांचं देखील मनापासून आभार आपण व्यक्त करूयात. ऑनस्क्रीन सध्याच्या घडीला आपण बघत आहोत हा आमचा कॉमेंट्री बॉक्स. कोरोच्या भूमिकेत आज जबरदस्त कामगिरी बालचंद्र भोईर सर, ज्यांच्या सुवाच्य सुवर्ण हस्ताक्षरानं हे दाफलक सजवलं जातं. स्कोर 11 आहे. अंतिम षटकाला सुरुवात. जेपीच्या बॅटमधून फटका पुन्हा एकदा हवेत होता. फिल्डर पोहोचतात कल्पेश. धाव हवी होती आणि एक्झॅक्टली आता पाहावं लागेल. फलंदाज त्या ठिकाणी धावचित होतोय केतन. आणि मैदानावरती 12ला धक्का, चौथा बसतोय पराग वारियर्स भालुकला. येस येस, किरणजी भोईर आमच्या सोबत जोडले गेलेत. कालपासून मी त्यांची वाट बघत होतो की कधी माझ्या सोबत येतील ते. किरणजी भोईर, कसं काय वाटतं आदर्श चषक आपली स्पर्धा? बोला, आपल्याला अजून स्पर्धेसाठी काय द्यावंसं वाटतं का, की सर्व काय आहे ते? तुमच्याकडे कॅमेरा ऑलरेडी आलाय, समोरच आहे कॅमेरा. बोला, काहीतरी बोला. ऑल दी बेस्ट तरी द्या स्पर्धेला. वरती कोणाला अजून? रामदास काका, जयवंतजी, मंडळी काय कसं काय? बरं आहे. डीजे ऑपरेटर अज्जू भाई, चलो मस्त. आपलाच वाडा आपलाच राडा. अज्जू भाई डीजे जेस. चला, मी आता बाल्कनीमध्ये पोहोचलोय. प्रेक्षक हो, सामन्यामध्ये सुद्धा मजा आली आहे. आणि आमच्या सोबतीला गोविंद सुद्धा आता जॉईंट होते 10 किक लाईव्ह. सर कंटिन्यू करा तोपर्यंत. स्कोर 12, 4 गड्यांच्या मोबदल्यात. समोर ड्राईव्ह केला, बॉटम आर्टचा अत्यंत सुंदर वापर. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहेत. ॲज पर फिल्डिंग प्लेसमेंट गोलंदाजी आपण बघत आहोत.
फ्रॉम फर्स्ट ओव्हर टू लास्ट ओव्हर. अजूभाई तुला टीम आदर्श चषकाच्या स्पर्धेमध्ये डीजे वाजवायला मिळाले याच्यापेक्षा मोठा आनंद काय? आनंद म्हणजे इथं मॅच चांगल्या होतात. किती आनंद तुला आलाय की म्हणजे अशा स्पर्धा तुला नेहमी भेटाव्या, त्यासाठी तुला असं वाटतं की सर्वात जास्त बेस्ट परफॉर्मन्स द्यावं, चांगला व्हॉइस क्वालिटी तुम्ही ठेवलेली आहे. काय स्पर्धेसाठी स्पेशल तयारी केली का तुझ्या साऊंडच्या माध्यमातून? नाही, आम्ही तर रेग्युलर साऊंड आहे तोच लावतोय, बाकी तर काय नाही. ठीक आहे अजित, जरा बारीक आवाजामध्ये बोलतोय, पण अजित अजून तुला काय सांगायची इच्छा आहे स्पर्धेबद्दल, की पूर्णपणे अगदी परिपूर्ण स्पर्धा वाटते? नाही, परिपूर्ण आहे ओके मध्ये. आणि तुझे जे सारथी आहेत, जोडीदार आहेत डीजे मधले, त्यांच्याबद्दल काय? काय नाही, ते चांगले साथ देत आहेत आणि याच्या पुढे पण देत राहतील. ओके, तर हे होते अजित डीजेवाले, त्यांचं आपण थोडंसं मनोगत घेतं जाऊया. कॉमेडी बॉक्स दीपू सर कंटिन्यू. 14 धावा स्कोरबोर्डवर. ऑन साइडला पूल केलाय, पूल अँड पॉवरफुल बॉल होतोय मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर. गुल आउट ऑफ द पार्क, मायटी ह्यूज अँड मॅक्सिमम. धन्यवाद धन्यवाद, थँक्यू. गोविंद आपल्याकडे 10 क्लिक लाईव्ह आला. गोविंद या. गोविंद, इतकी मोठी स्पर्धा तुम्हाला कव्हर करायला मिळाली, वर्ल्ड कप तुम्ही कव्हर करताय. गोविंद, 2 शब्द ऐकायचे आहेत. गोविंद, यू आर मॅनेजर ऑफ द 10 क्लिक लाईव्ह. गोविंद कम. गोविंद, आपण 2 दिवसात बदलापूरला सुद्धा होतो आणि आता आपण इथे 8 रजनी काढणार आहोत. कसं वाटते तुला? तुझ्या मनाला किती, तुझं मनच सांगतं की खूप आनंद झालाय? खूप खूप आनंद झालाय. याच्या धडाकेबाज पण भेटला तर यापेक्षा पण आनंद होईल अजून. वा वा वा, धन्यवाद. चला जाऊया सर, दीपीर सर. ऑन साइडला दिशा दिली, काव कॉर्नरला फिल्डर उपस्थित कल्पेश मिळेल ते एक सिंगल धाव. षटकारानंतर एक सिंगल धाव. स्ट्राईक आता रोटेट. JP जयेश मोरे सध्या स्ट्रायकर एंडला. हवा तसा दाफलकाचा वेग त्याच्या बॅटमधून आला नाही. 7 बॉलचा सामना त्याला केला. इंडिव्हिज्युअल 7 धाब्याचं योगदान देतोय. 21 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर. शेवटचा बॉल आता इम्पॉर्टंट असेल दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून, जो यदा कदाचित या सामन्याच्या निकालावरही परिणाम टाकू शकतो. गोलंदाज तयार. कैलास. शॉर्ट बॉल पूल करणार. JP जयेश मोरेने मात्र फटका त्याचा फसतोय आणि मैदानावरती शेवटच्या चेंडूवरती झटका 5वा बसतोय पराग वारेस बालुकला. एंड ऑफ फर्स्ट इनिंग. टीमची धावसंख्या 21, 5 गड्यांच्या मोबदल्यात आणि सेकंड क्वार्टर फायनल मध्ये 22 धाबेचं टार्गेट आता सेट केलंय पराग वारेस बालुकनं MS स्पोर्ट चापेवाडी पठार समोर. तसे चषकाला प्रेक्षक जबरदस्त JP पॅनल लाभलं. त्या पॅनलचे एक जबरदस्त अंपायर आणि चांगले क्रिकेटर माझे लाडके मित्र महेंद्रजी भवर मला जोडलेले आहेत. महेंद्रजी, कसं वाटतं हे आदर्श चषकामध्ये अंपायरिंग करताना? तुमचं फिलिंग, आतापर्यंत तुमचा प्रवास, त्या प्रवासामधली ही स्पर्धा तुम्हाला कशी भावते? गेल्या 3 ते 4 वर्षापासून मी आदर्श चषक इथे पंचांची भूमिका निभावतोय मी. पण प्रत्येक वर्षी मला आदर्शचे जे सर्व मेंबर्स आहेत त्यांच्याकडनं प्रत्येक वर्षी नवनवीन काहीतरी संकल्पना इथे बघायला मिळते. आणि खरंच मुरबाडमध्ये आदर्श चषकाचं जे नाव होतं हे खास यांच्या कमिटीचे जे मेंबर्स आहेत ती मेहनत घेतात, त्या मेहनतीमुळे नाव होतं. आम्ही सर्वच ठिकाणी आम्ही टुर्नामेंटला पंचांची भूमिका बजावत असतो, पण मुरबाडमध्ये आल्यावर घरी आल्यासारखं फिलिंग होते कधी पण आम्हाला. त्यामुळे खरंच मुरबाडचे जेवढे कमिटी मेंबर त्यांचा खूप खूप आभार आणि आम्हाला नेहमी तुम्ही संधी देतात त्याबद्दल पण खूप खूप धन्यवाद JP पॅनलच्या पद्धतीने. तुम्हाला काय सुचवायचं वाटतं का याचं अंपायरिंग? तुम्ही जेव्हा मैदानात उभे असता आणि तुम्हाला जेव्हा फिलिंग होतं की अशा स्पर्धा आपल्याला नेहमी भेटला पाहिजेत, तर या स्पर्धेसाठी तुम्हाला अजून काय सुचवायची इच्छा वाटते की परिपूर्ण स्पर्धा आहे? नाही, परिपूर्ण मी स्पर्धेला बोलणार नाही, कारण की नवनवीन संकल्पना प्रत्येक वर्षी घेऊन येणं हा एक प्रकारचा टास्क आदर्श चषकातील सर्व सदस्यांनी घेतलेला आहे. त्यामुळे मी आज एक सजेशन कराल की नेक्स्ट टाइम मला यांच्याकडे स्क्रीन असेल, TV स्क्रीन मोठी, तर आधी अतिउत्तम होईल ती पण दाखवण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट, आता इथे 40-80 संघ इथे खेळतात, तर ग्रामीण खेळाडूंसाठी तिथे एक बाईक असणं पण खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. बाकी तो निर्णय कमिटी घेईल. हो, ओके, बाईक आहे इथे, पण ती बाईक सायकल आहे, ती बाईक नाही ती. ठीक आहे, चालेल, धन्यवाद सर. थँक्यू. महेंद्रजी भवर पंच होते आपले JP पॅनलचे, मॅन फ्रॉम मारळ. धन्यवाद. जाऊया मैदानाकडे. कंटिन्यू करते दीपीर बिराडे सर. दीपीर उतरले की काय? मला कंटिन्यू करायचं आहे. ओके, चला, धावांचा पाठलाग आता सुरू होणार आहे.
क्वालिफाय मुकाबला बी गटातील मुकाबला सुरू आहे इथे 22 धावांचं लक्ष सलामीला आलेत लक्ष्याचं ध्येय नजरेसमोर घेऊन मिस्टर बबलू रॉकी नुकतंच आता आपण तिकडे नितेश भोईर यांचं सुद्धा बाईट घेतलं बंगारा साहेबांचं बाईट घेतलं ते सुद्धा म्हणाले की आम्ही रॉकीला इथे फॉलो करायला आलोय रॉकी आणि चाफेवाडी ही मोठी चुरस असेल रॉकी विरुद्ध भालूक येस चाफेवाडीचा रॉकी तयार झाला बबलू ऑन स्ट्राईक पहिला चेंडू फुललेंचा वापरला गोलंदाजाने तिथे ड्राईव्ह झाल्या स्क्रीनच्या दिशेने थोडंसं मिस फिल्डिंग परंतु नुकसान नाहीये कल्पेश बबलूची नेहमीची जोडी गोलंदाज इथे आहे तो म्हणजे केतन 22 धावांचं लक्ष मगाशी भाऊसाहेब म्हणाले की सर मॅच टाईट होईल धावा ते कमी दिसतात तरी सुद्धा असं वाटतं की चांगली फाईट होईल टाईट विथ फाईट झालीच पाहिजे संजय दादा भोईर सुद्धा अचंबित झालेत जयवंतजी भोईर अचंबित झालेत रामदास दादा भोईर सुद्धा अचंबित झाले सर्वांना इथे आणि नुकतंच तिनकिक लाईव्हचे कॅमेरामॅन सुद्धा बोलले आपल्याला मॅनेजर गोविंद कामत की सर स्पर्धा आम्हाला खूप भावली त्यांनी शॉर्ट अँड स्वीट सेंटेन्स मध्ये सर्व काय सांगून टाकलं हो यावेळेला हुक केलाय चेंडू तिथे जातोय वेगाने 2 टप्प्याने हा चौकार बुक केलाय 4 रन आंखों से लीजिए यह आदर्श क्रिकेट का मजा आंखों से लीजिए चौका आ गया मैदान में 4 धाव संख्या झाली इथे आता रिवर्सचा पवित्रा घेतला माझ्यासोबत अजितजी राणे जोडले गेले जबरदस्त हुशार व्यक्तिमत्व अदानी ग्रुपसाठी ते काम करतायत बऱ्याचशा त्यांच्या गोष्टी माहिती पडल्यात आणि जबरदस्त मैत्री जडल्या आमच्यामध्ये नक्कीच मी ओव्हर ब्रेकमध्ये त्यांच्याशी बोलेन संवाद साधेन अजित राणेशी अजित गणेश राणे राऊंड द विकेट हो बॅट अँड पॅडच्या मधून यॉर्कर लाऊड अपील केली तिथे स्क्वेअर पंचांकडे आता जात आहेत शेखर हिरगुडे चेंडू फुलर लेंथ होता स्विंगिंग डिलिव्हरी होती आवाज आला की नाही माहिती नाही परंतु इथे अपील अगदी कॉन्फिडेंट वाटते बघूया आपण काय झालंय काय घडलंय पंच आपल्याला सांगतीलच महत्वाचा मुकाबला आहे ते सुद्धा इथे रिस्क घेणार नाहीयेत शंकेचं निरसन करतील आतापर्यंत इथे 5 धावसंख्या झाली आहे रॉय गणेश वारगडे धनेश गोविंद अभिषेक दीपक विजय पगारे दीपेश म्हात्रे बाबू रॉय रोनक दळवी तिसरा पंचाचा इथे मागणी केली आहे सॉफ्ट सिग्नल नॉट आउट ओके बाळाईकरे सर आर यू रेडी ओके कदाचित रेड झोन मध्ये बॉलर आला की बॅटर आला हे सुद्धा संभ्रमात असेल नॉट आउट बॅट्समन इज सेफ 140 धावसंख्या 5 वर 3 चेंडू पडलेत बॅट खाली लागली आहे सर त्याचा आवाज होता तो जमिनीला लागली आहे 4 बॉल 5 धाबा 1400 22चं लक्ष महत्वाचा मुकाबला गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज केतन यावेळेला केतन वरती चैतन्य निर्माण केले वा वा डबल सिक्सर आहे सिक्सर
समाप्त झाला आणि पहिल्याच षटकामध्ये दाखवून दिलं की आम्ही दावेदार आहोत या स्पर्धेचे आदर चषकाचे टॉप फोर जाण्यासाठी पूर्ण तयारी केली. जय्यद इथे झेल सुटलाय, लेग स्लिपच्या हातामध्ये झेल गेला होता परंतु त्याला चेंडू दिसलाच नाही आणि चेंडू गेला तो अगदी प्रेक्षकांकडे 4 धावांसाठी. 7-12. आनंदाच्या लाटा आणि आनंदाचे डोहाळे फुटले. नितेशजी भोईर बघा तिथे सुद्धा नाचतायत आणि बंगारा साहेब सुद्धा नाचतायत. थंडी वाजते त्यांना पण मनातून ते गरम झालेत. आतलं शरीर त्याचं रक्त तापलंय. म्हणतात ना की जीत की खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा खून चाहिए, ये आसमां भी आएगा जमी पर बस इरादों में जीत की गूंज चाहिए. तुमच्या इराद्यामध्ये जीतची गूंज पाहिजे, तुमच्या मनामध्ये विजयाची इच्छाशक्ती प्रबळ पाहिजे. इथे झालेली इच्छाशक्ती प्रबळ आणि इथे एक डॉट आला परंतु मोठं नुकसान होणार नाही. 11 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज टीम चाफेवाडी पठारला. अजित राणे कुठे गेले? या जरा जवळ. उद्या बोलायचं, उद्या बोलूया. चला मॅच इथे लवकर समाप्त होणार आहे. घुटना टेकून इथे फटका मारण्याचा प्रयत्न केला होता बबलूने. मिस्टर रॉकी पुण्याचा लाऊड अपील, कॉट बँडची अपील पुन्हा एकदा. स्वतःच निघाले बबलू. वा क्या बात आहे. टाळ्या वाजा बबलू साठी. याला म्हणतात स्पोर्ट्समॅन मिस्टर रॉकी बबलू. स्वतः निघाले. सचिन तेंडुलकर सुद्धा असेच निघायचे. तिथे बघा टाळ्यांचा गजर होतोय कारण त्यांनी सन्मान दिलाय बबलूला आणि बबलूने माघारी घेतली आहे. गोलंदाज तिथे जगदीश आहे. एक आपण जगदीश विषय माजी सरपंच वाघविली त्यांची मुलाखत घेतली. त्यांना सुद्धा तिथे खूप आनंद वाटते. ते भालुकला इथे बॅकअप करतायत. ते म्हणतात की आमचे भाऊबंदच आहेत केतन विषय वगैरे. इथे आता सामना नक्की कोण जिंकेल ते बघायचे. पराग इलन भालूक की MS इलन चाफेवाडी पठार. 10 धावा, 10 चेंडू 7 धावांची गरज. हो हो हो, चेंडू डॉट काढलाय. अजून 3 डॉट काढावे लागतील. गोलंदाज जगदीश आहे. 0 विकेट 0. तिन्ही पण डॉट काढलेत. 12 मध्ये 7 पाहिजे होते, आता 9 मध्ये 7 पाहिजेत. एकमेकांना साथ द्या, एकमेका सहाय्य करू. अवघे धरू सुपंत, जसे आम्ही एकमेकांना साथ दिली. आमच्या धानिवलीकरांनी सुपंत धरलाय. अवघा सुपंत इथे हातात घेतलाय. मोठी स्पर्धा, क्रिकेटचा वर्ल्ड कप कल्याणच्या नव्हे तर मुरबाडच्या इतिहासामध्ये ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील ऐतिहासिक स्पर्धा. गाजावाजा होणारी स्पर्धा आणि या सामन्याचा गाजावाजा वाढलाय. ढोल ताशे वाढतील. इथे आता तमाशा वाढेल, चुरस वाढेल, संघर्ष वाढेल. संघर्षाच्या लाटा वाढतील. त्याचं कारण विकेटचं पतन झालंय. चेंडू अजून डॉट काढलाय. गोलंदाज जगदीशने घेतली विकेट. विकेट प्राप्त केली होती. मिडलवर त्यांनी षटक हाताळलं. पुन्हा एकदा तो इतिहास त्यांनी घडवला. या सामन्यामध्ये ते पुनरागमन करू शकतील. भालुक संघ ती दमछक आहे आणि तो दम दाखवला इथे गोलंदाज जगदीशने. टाळ्या असल्या जगदीशसाठी. बॉलिंग आपणास आवडली का जगदीशची? ग्राउंड मॅन विनोदजी भोईर. काय आपण ग्राउंड बनवलाय, मस्त पाणी सिंचन केले, काही कचरा पण ठेवला नाही. जबरदस्त. तुम्हाला हॅट्स ऑफ, सलाम आहे तुम्हाला. तुमच्याच कक्षात मगाशी आलेलो की सर तुम्हाला बोलायचं आहे का? तुमच्याकडे आलो तुम्ही, पण उद्या बोलत ते म्हणतात की उद्या बघू. ते बोले की मी पुन्हा उद्या येईन. येस विनोदजी भोईर. इथेच सामन्यामध्ये आता कोण येईल? 8 चेंडू 7 धावांची गरज. मॅच बनली आहे इथे, मॅच बनवली आहे. 1-2 चेंडू काढायचे आता जगदीशला आणि तो पराक्रम करायची त्याची हिंमत आहे. त्यांनी करून दाखवलं आधीच्या सामन्यामध्ये. नवीन बॅट्समन आलाय जो सेटल नाहीये. गेम ऑन आहे. गेम मध्ये आले. आता जर एखादा मोठा फटका जर आला तर मग चापेवाडी इथे धक्का देऊ शकतो, चटका देऊ शकतो, झटका देऊ शकतो. जगदीश पुढे आले आणि चेंडू मागे गेला आणि सामना कुठे गेला? पुढे गेलाय. पुढे गेलाय. सामना पुढे जातोय. काय इथे जबरदस्त बॉलिंग होते. चमत्कारिक फॅब्युलस पीस ऑफ बॉलिंग. मिस्टर मॅजिकल बॉलर जगदीश.
ओम जय जगदीश हरे. 7 मध्ये 7 द्या एकमेकांना साथ. जगदीशच्या तुम्ही सोबत राहा, जगदीशला साथ द्या. नक्की जगदीश करेल हा या मैदानामध्ये घातपात. सॉलिड बॉलिंग, लास्ट टू गो. 7 मध्ये 7. ओ हो तिथे झेल होऊ शकतंय. झेल झालाय, झेल झालाय. मिडन ओव्हर जगदीश, क्या बात है. ओम जय जगदीश हरे. हरे हरे विठ्ठल बजावडीचे. कौन कहता है मुरबाड के खिलाड़ियों में दम नहीं? अरे स्पोर्ट्स में से पॉलिटिक्स को हटा कर देख लो. गली गली में ऐसे चॅम्पियन्स देखेंगे. चॅम्पियन बॉलर. आधीच्या सामन्यात सुद्धा त्यांनी मिडल ओव्हर षटक हाताळून 3 गडी बाद केले. या सामन्यात सुद्धा तो तरी पराक्रम केलाय. 3 गडी बाद केले मिडल ओव्हर. 0 विकेट 0 विकेट 0 विकेट. वा वा वा. मॅच मध्ये बनवलंय, मॅच मध्ये आणलंय, जान टाकले मॅच मध्ये. जान आहे तो जहान आहे. 6 चेंडू 7 धाबांची गरज. 1111 डॉक्टर साहेबांकडून लागू झालेत. डॉक्टर रामचंद्र भोई साहेब सुद्धा जाम खुश झाले असतील, जगदीशचे फॅन झाले असतील आणि झालंच पाहिजे. आणि एमपीएल मध्ये 9 रनांची गरज असताना आपल्या केकेने सुद्धा पराक्रम केलाय. केकेने सुद्धा 4 गडी बाद केले होते एकाच षटकामध्ये मिडल ओव्हर षटक टाकून. केके साठी पण टाळ्या असू द्या. केके किशोर भोईर इथे चेंडू हवेमध्ये कव्हर चेंडू करून जातोय आणि सुंदर फटका सजवलाय. इथे मात्र आशेवरती पाणी फेडतो की काय. तिथे धावा किती मिळतील बघायचे आपल्याला. 2 धावा कंप्लीट केल्या. सेफ आहे, चौकार नाहीये. 2 धावा कंप्लीटेड. घुसली घेणारा चेंडू होता, बॅकफुटला गेला आणि फक्त उडवला चेंडूला कव्हरच्या डोक्यावरून. 2 धावा. बघा चेंडू उडवलाय कव्हरच्या डोक्यावरून. तिथे फिल्डर डीप मधून आला, कव्हर केलं त्याने. इथे मात्र उंच उडी घेतलीये. चेंडूला मागे ढकललं. काय त्यांचं डेडिकेशन बघा एकमेकाचं. तिथे ओ सेफ आहे, सेफ आहे, परफेक्ट. काही इंच अंतर राहिलं. धावसंख्या 17 वर. 5 मध्ये 5. रिवर्स रिवर्स ठोकलाय. इथे काय झाले. चाफेवाडी पठार. चाफेवाडी चाफा बोलेना चाफा फुलेना. इथे चाफा फुललाय, बोललाय आणि ठोकलाय चौकार. स्कोर इज अ लेवल. स्कोर इज अ लेवल. स्कोर लेवल झालाय. 4 चेंडू मध्ये 1 धाव. खेळाडू कक्षामध्ये वॉर्निंग आहे प्लीज. आपण तिथे आवाज देऊ नका आणि आतमध्ये पण येऊ नका. पेनल्टीला तुम्हाला सामोर जावं लागेल. चौकारच आहे तिथे आलाय, षटकार नाहीये तो, चौकार आलाय. खेळ सुरू करा, खेळ सुरू करा. त्या खेळाडूला वाटलं असेल की षटकार गेला की काय, त्याला वॉर्निंग दिली आपण. आता ते खुर्चीत चिटकूनच राहतील, हलणार पण नाही. आता हलणार नाही. त्यांना माहिती आता की टांगती तलवार आहे. 4 चेंडू 1 धावेची गरज. काय सामना बनलाय. उतार चढाव सामन्यामध्ये किती पाहायला मिळाले. अगदी भालूक संघाने जीव टाकला होता आणि सामन्यामध्ये आले होते, पण तो जे लागोपाचे 2 चेंडू मारले, सुंदर मारले. 1 चौकार 1 डबल. 6 धावा वसूल केल्या. धावसंख्या 22 वर 21 वर. लास्ट धावेची गरज आहे आणि हा मॅच विनिंग ड्राईव्ह केलाय. तिथे बॅट्समनने कल्पेशने कल्पकता दाखवली. कॅप्टन आहे, कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. अशा पद्धतीने टॉप 4 मध्ये प्रवेश केलाय चाफेवाडी पठार संघाने. आपलं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टफ लक टीम पराग इलेव्हन भालूक. आणि मागच्या सामन्यात सुद्धा आपण मॅच द्यायचं आहे.